ससूनमधील ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे। ते ब्लड सॅम्पल अल्पवयीन आरोपीच्या आईचंच असल्याचं आता कळतंय। 3 ब्लड सॅम्पलपैकी एक सॅम्पल आई शिवानी अग्रवालचं आहे। ससूनचे डॉक्टर श्रीहरी हरणोळ यांनी हे सॅम्पल घेतलं होतं। 2 दिवसांपासून शिवानी अग्रवाल फरार असल्याची माहिती आहे। या प्रकरणी आता एक मोठा खुलासा समोर आलेला आहे। जे 3 ब्लड सॅम्पल घेण्यात आलेले होते त्यापैकी एक महिलेचं असल्याचं कळतंय, तर 2 इतर व्यक्तींचे। हे 3ही व्यक्ती असा एक संशय बळावतोय। अग्रवाल कुटुंबातलेच होते असा एक संशय बळावत असतानाच आता त्यापैकी एका महिलेचं जे सॅम्पल घेण्यात आलेलं होतं ती महिला शिवानी अग्रवालच असल्याचं, म्हणजेच आरोपीची, अल्पवयीन आरोपीची आई असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। तावरेनं पोलीस चौकशीत या सगळ्याचा आता खुलासा केलेला आहे। 2 दिवसांपासून शिवानी अग्रवाल फरार आहे। पोलीस आता या प्रकरणी माहिती अधिक घेत आहेत, शोध घेत आहेत। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, अतिशय मोठा खुलासा खरं आता समोर आलेला आहे। सकाळपासून चर्चा होत होती ते 3 सॅम्पल अग्रवाल कुटुंबातलेच असतील असा एक कयास वर्तवला जात होता, पण आता मात्र त्यापैकी एका सॅम्पलवर शिक्कामोर्तब होतोय। ते सॅम्पल जे एका महिलेचं होतं, ती महिला दुसरी तिसरी कोणी नाही तर शिवानी अग्रवाल आहे। नक्कीच अतिशय धक्कादायक माहिती ही समोर आलेली आहे। म्हणजे या हिट अँड रन प्रकरणामध्ये शिवानी अग्रवाल ज्या अल्पवयीन मुलाची आई आहे तिचा सुद्धा समावेश असल्याचं पाहायला मिळते। ब्लड सॅम्पल ज्यावेळेस अल्पवयीन मुलाचे घेण्यात आलेले होते त्यानंतर या महिलेकडून सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला अशी माहिती आहे। आणि या महिलेचे सॅम्पल आहेत ते सुरुवातीला श्रीहरी हरणोळ यांनी घेतलेले होते। त्या ठिकाणी सीसीटीव्ही होतं म्हणून त्यांनी दुसऱ्या रूम मध्ये जाऊन, जिथं सीसीटीव्ही नव्हते त्या ठिकाणी जाऊन ब्लड सॅम्पल आहेत ते घेतलेले होते। एकूण 3 ब्लड सॅम्पल श्रीहरी हरणोळ यांनी घेतल्याची माहिती तपासामध्ये समोर आलेली आहे। आणि त्यातलं एक सॅम्पल हे आईचंच असल्याचं आता पोलिसांच्या तपासात समोर आल्यानंतर शिवानी अग्रवाल यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। 2 दिवसापासून शिवानी अग्रवाल या त्यांच्या घरी नाहीत अशी सुद्धा माहिती आहे। त्यांच्यासोबतचा जो त्यांचा एक मुलगा आहे तो सुद्धा घरी नाहीये आणि दोघांचेही फोन हे बंद लागतात। त्यामुळे पुणे पोलीस सातत्याने शिवानी अग्रवाल यांच्या शोधामध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा आता कारवाई आहे ती पुणे पोलिसांकडून केली जाणार आहे। आणि या संपूर्ण घटनेमध्ये अग्रवाल कुटुंबीयच आता जेलमध्ये जाणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। आणि संपूर्ण अग्रवाल कुटुंबियांभोवतीचा जो फास आहे तो आणखीन आवळत चाललेला पाहायला मिळते। आणखी शिवानी अग्रवाल यांचा सुद्धा या ब्लड फेरफार प्रकरणामध्ये आता हात असल्याचं समोर आलेलं आहे आणि पोलीस सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे। निश्चित। अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।